नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी बघा जीके आणि करंट अफेअर्सचे काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण बघा जे काही प्रश्न घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये ते सर्व मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण सर्व प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, ती या व्हिडिओवरील तुमची परीक्षा असणार आहे, जेणेकरून हे सर्व प्रश्न तुमचे तोंडपाठ होऊन जातील। तर बघा लगेच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे बघा, भारताचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण? सर्व प्रश्न तुम्हाला आवडतील मित्रांनो, IMP आणि सिलेक्टेड प्रश्न आहेत। ठीक आहे, कोण आहेत आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान भारताचे? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, राजीव गांधी हे आतापर्यंतचे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान आहे। ठीक आहे, राजीव गांधी नाव लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, भारताचे कितवे? 7वे पंतप्रधान होते राजीव गांधी, हे भारताचे 7वे पंतप्रधान होते। 40व्या वर्षी ते 40व्या वर्षी पंतप्रधान बनले होते कोण? राजीव गांधी। ठीक आहे, हे आतापर्यंतचे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत। ओके, आता सेम प्रश्न विचारलेला आहे बघा याआधी महाराष्ट्रासाठी। तर महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण विचारलं तर बघा शरद पवार। हे शरद पवार जे आहेत ते आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, सर्वात कमी वयामध्ये ते पद त्यांना मिळालेलं आहे। ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। आपलं मूळ उत्तर आहे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी। ठीक आहे, एक प्रश्न विचारला जातो भारताचे पहिले पंतप्रधान। तर बघा सर्वांना माहीत असेल पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। ठीक आहे मित्रांनो, रिव्हिजनपर्यंत जायचं आहे। ठीक आहे, आपल्याला सर्व व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जाणार आहेत। बघा जे काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करत आहोत। पुढील प्रश्न आहे बघा, पहिला क्रिकेट T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? ठीक आहे, पहिला क्रिकेट T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर बघा आपल्या देशाने म्हणजेच भारताने, पर्याय क्रमांक ए, भारताने पहिला T20 वर्ल्ड कप जिंकलेला होता। कधी? तर बघा 2007ला। ठीक आहे, 2007ला। म्हणजेच प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, T20 वर्ल्ड कपची सुरुवात केव्हा झाली? तर 2007ला पहिलाच वर्ल्ड कप होता जो भारताने जिंकलेला आहे। ठीक आहे, आता त्यावेळी भारताचा कर्णधार कोण होता असा देखील प्रश्न विचारला जातो। तर बघा 2007ला महेंद्रसिंग धोनी हा भारताचा कर्णधार होता T20 वर्ल्ड कपमध्ये। ठीक आहे, आता 2024च्या वर्ल्ड कपबद्दल आपण जर विचारात घेतलं तर बघा भारताचा कर्णधार कोण आहे 2024च्या T20 वर्ल्ड कपला? तर रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार असणार आहे। ठीक आहे, एकूण किती संघ खेळणार आहेत 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये? एकूण 20 संघ खेळणार आहेत। किती? एकूण 20 संघ या वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत। 2024चा T20 वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर बघा अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे। ठीक आहे, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांमध्ये या ठिकाणी नियोजित केला जाणार आहे। मित्रांनो, जे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतात त्याच्यावर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते असा प्रश्न विचारला जातो? तर बघा ICC। ठीक आहे, ICC ही जी काही संस्था आहे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने नियंत्रित करत असते। आपलं मूळ उत्तर आहे काय? पहिला T20 वर्ल्ड कप भारत या देशाने जिंकलेला आहे। पुढे जाऊया बघा, पुढील प्रश्न आहे 2024ची 50वी, ठीक आहे, 50वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात पार पडणार आहे? G7 ही जी परिषद आहे ती कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे? तर मित्रांनो फासानो या शहरामध्ये, इटलीमधील फासानो या शहरामध्ये ही G7ची, ठीक आहे, G7ची 50वी परिषद पार पडणार आहे। फासानो हे शहर लक्षात ठेवायचे आणि इटली हा देश लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे, तर मित्रांनो 2024ची 50वी फासानोमध्ये पार पडणार आहे। तर विचारलं 2023ची 49वी, ठीक आहे, 49वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली? तर हिरोशिमा, ठीक आहे, जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी G7ची 49वी शिखर परिषद पार पडलेली आहे। ठीक आहे, या दोघांपैकी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो। सेम प्रश्न G20 किंवा G21 देखील आता त्याला म्हटलं जात आहे। तर G21 किंवा G20 जर विचारलं तर तो एकच प्रश्न असणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर बघा G21ची जी काही आता परिषद होणार आहे ती कोणत्या देशामध्ये होणार आहे 2024ची? तर रिओ दी जानेरो ब्राझील देशामधील रिओ दी जानेरो या देशामध्ये बघा G21ची
शिखर परिषद होणार आहे 2024ची आहे. 2023ची आपल्या भारतात झाली होती दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. त्याचं बोधवाक्य काय होतं? वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींचा मृत्यू पदावर असताना झालेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राष्ट्रपतींचा झाला होता? तर बघा, झाकीर हुसेन हे जे राष्ट्रपती आहेत भारताचे, यांचा मृत्यू पदावर असताना झालेला होता. कधी? 1969ला. ठीक आहे. 1969ला झाकीर हुसेन यांचा पदावर असताना मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, एकूण 2 राष्ट्रपती आहेत ज्यांचा पदावर असताना मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती राष्ट्रपतींचा पदावर असताना मृत्यू झालेला आहे? तर बघा, 2 राष्ट्रपती आहेत. कोण आहेत? एक झाकीर हुसेन आणि दुसरे कोण आहेत? तर बघा, दुसरे राष्ट्रपती आहेत फखरुद्दीन अली अहमद. फखरुद्दीन अली अहमद. ठीक आहे. या दोघांचा पदावर असताना मृत्यू झाला होता. तर मित्रांनो, राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहते? तर बघा, उपराष्ट्रपती पाहतात. ठीक आहे. आता उपराष्ट्रपती पण नसले तर कोण पाहतात? सरन्यायाधीश पाहतात. ठीक आहे. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास किती कालावधीमध्ये निवडणूक घेऊन राष्ट्रपती पद भरावे लागते? तर बघा, 6 महिन्याच्या आत निवडणूक घेऊन राष्ट्रपती हे पद पुन्हा भरावे लागते. ठीक आहे मित्रांनो, झाकीर हुसेन यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी बघा, उपराष्ट्रपती होते व्ही गिरी. ठीक आहे. यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश एम हिदायतुल्ला यांनी राष्ट्रपती पदाचे जे काही कामकाज आहे ते पाहिले होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? कोणत्या? तर बघा, जॉर्ज 5वा. ठीक आहे. जॉर्ज 5वा याच्या आगमनानिमित्त गेट वे ऑफ इंडियाची उभारणी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली. ठीक आहे. गेट वे ऑफ इंडिया कुठे आहे असा प्रश्न विचारला तर मुंबई हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. बघा, 1911ला याचं बांधकाम चालू करण्यात आलं होतं आणि 1924ला हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. कोणाच्या आगमनानिमित्त? तर जॉर्ज 5वा. आणि महाराणी कोणती? तर बघा, या ठिकाणी मेरी आणि जॉर्ज 5वा यांच्या स्वागतासाठी हा गेट उभारण्यात आलेला होता 1911 ते 1924मध्ये मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता? तर मित्रांनो, पूर्व विदर्भ. ठीक आहे. पूर्व विदर्भ हा जो प्रदेश आहे तो तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत. महात्मा फुले 1827, महात्मा गांधी 1873, B.R. आंबेडकर 1891, लोकमान्य टिळक 1856. कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधी 1873 ही जी जोडी आहे चुकीची आहे मित्रांनो. ठीक आहे. महात्मा गांधी यांचा जन्म 1869ला झालेला होता. ठीक आहे. 1869 या ठिकाणी 1869ला पोरबंदर या ठिकाणी झाला होता महात्मा गांधींचा जन्म. ठीक आहे. म्हणून ही जोडी चुकीची आहे. तर महात्मा गांधी यांचा जन्म लक्षात ठेवायचा आहे. 2 ऑक्टोबर 1869ला गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. आता बघा, महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला कटगुण, सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. कटगुण या ठिकाणी. ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झालेला आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म या ठिकाणी 23 जुलै 1856ला चिखली, रत्नागिरीमधील चिखली या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. महात्मा गांधींचा आपण पाहिलेला आहे. तर मित्रांनो, या 4ही ऑप्शनची बघा आपण जन्मदिनांक आणि जन्म ठिकाण पाहिलेले आहे. आता 4ही ऑप्शनचे जे काही मृत्यू दिनांक आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. ठीक आहे. सर्वांचे मृत्यू दिनांक मला कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? कोणता आहे मित्रांनो? पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश आहे लोकशाही विकेंद्रीकरण. ठीक आहे. लोकशाही विकेंद्रीकरण हा पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिल्या क्लोन देशी गीर गाईचे नाव काय आहे?
तर मित्रांनो हा प्रश्न 2023च्या भरतीत विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीमध्ये, ठीक आहे, पुणे शहर या ठिकाणी. तर बघा गंगा हे देशातील पहिल्या क्लोन देशी गीर गाईचे नाव आहे. आता मित्रांनो या ठिकाणी क्लोन म्हणजे काय हा शब्द लक्षात ठेवणं, याची व्याख्या आपल्याला माहीत असली पाहिजे. तर बघा क्लोन म्हणजे काय मित्रांनो, एखाद्या वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या पेशीपासून वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली त्याची हुबेहूब प्रतिकृती, ठीक आहे, समजलेलं आहे. एखाद्या वनस्पती किंवा प्राण्याच्या पेशीपासून वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली त्याची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे काय, क्लोन होय, ठीक आहे. तर ही गंगा जी आहे ती प्रतिकृती असणार आहे, ठीक आहे, गीर गाईची. ओके. तर सेम प्रश्न म्हशीसाठी जर विचारला तर समरूपा ही जगातील पहिली क्लोन म्हैस आहे, ठीक आहे. जगातील पहिली क्लोन म्हैस कोण आहे, समरूपा. आणि या ठिकाणी देशी गीर गाई क्लोन कोणती असणार आहे, तर गंगा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लांब नदी कोणती आहे. या ठिकाणी सिंधू ही सर्वात लांब नदी आहे ऑप्शनपैकी. खालीलपैकी जर विचारलं मित्रांनो तर बघा त्या ऑप्शनपैकी असते, ठीक आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी सर्वात लांब नदी आहे सिंधू. गंगा नदीची लांबी किती आहे मित्रांनो, 25 म्हणजे 2525 किलोमीटर आहे. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. हिचा उगम गंगोत्री उत्तराखंड राज्यातील गंगोत्री या ठिकाणी होतो. गंगा नदी कोणत्या 2 नद्यांपासून तयार झालेली आहे, तर अलकनंदा आणि भागीरथी, ठीक आहे. अलकनंदा आणि भागीरथी या नद्या जिथे एकत्र येतात तिथून पुढचा प्रवाह गंगा म्हणून ओळखला जातो, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही. बऱ्याच वेळेला प्रश्न रिपीट होत असतो, फक्त राज्य बदललेले असतात, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी गुजरात या राज्यामध्ये विधान परिषद नाही, ठीक आहे, विधान परिषद नाही. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ओके मित्रांनो भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषद आहेत, ठीक आहे, विचारलं तर बघा एकूण 6 राज्य आहेत ज्यामध्ये विधान परिषदा आहेत. ओके. कोणते राज्य आहेत बघा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि यूपी, ठीक आहे. या ठिकाणी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार व यूपी या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत, ठीक आहे. हे 6 राज्य पाठ करायचे आहेत. जर पाठ केले तर तुमचा असा प्रश्न चुकणार नाही, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे सीबीआयचे विस्तारित रूप काय आहे. सीबीआयचे विस्तारित रूप काय आहे, तर मित्रांनो सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ठीक आहे. पर्याय क्रमांक सी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं सीबीआयचं विस्तारित रूप आहे, ठीक आहे. मित्रांनो जे काही पोलीस संबंधित संस्था आहेत, सीबीआय झालं, ईडी झालं, NIA झालं, ATS झालं, या सगळ्यांचे फुल फॉर्म आपल्याला पाठ करायचे, ठीक आहे. आणि स्थापना आणि सध्याचे प्रमुख या गोष्टी पाठ करायच्या आहेत, याच्यावर आपला मार्क जाऊ शकतो, ठीक आहे. पाठ करून ठेवायचं आहे. तर बघा सीबीआयचे सध्याचे प्रमुख कोण आहेत, तर प्रवीण सूद, ठीक आहे. प्रवीण सूद हे सीबीआयचे सध्याचे प्रमुख आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले. तर बघा येरवडा, पुण्यामधील येरवडा जेलपासून बघा महाराष्ट्र राज्यातील जेल पर्यटनाची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव असणे अनिवार्य केलेले आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याने बघा आता सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव असणे अनिवार्य केलेले आहे. जर तुमचं नाव आता कसं असेल तर बघा आपण जर या ठिकाणी पाहिलं, जर अनिकेत अनिल पाटील असं असेल तर बघा त्या ठिकाणी दोघांच्या बापाच्या आणि मुलाच्या मध्ये आईचं नाव आपल्याला ॲड करावं लागेल, ठीक आहे. तर या ठिकाणी आधी आपलं नाव, नंतर आईचं, नंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव, अशा प्रकारे आता डॉक्युमेंटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील प्रश्न आहे अल्झायमर हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे. तर अल्झायमर हा जो आजार आहे तो मेंदूशी संबंधित आजार आहे, ठीक आहे. जागतिक अल्झायमर दिन केव्हा साजरा केला जातो प्रश्न विचारलेला आहे. तर 21 सप्टेंबर ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 21 सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिवस साजरा केला जातो.
त्यानंतरचा प्रश्न आहे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो ऋतुराज किंवा ऋतुराज अवस्थी हे भारताच्या 22व्या विधी किंवा कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. 15व्या वित्त आयोगाचे विचारले तर NK सिंग किंवा नंदकिशोर सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि 22व्या कायदा आयोगाचे कोण आहेत? ऋतुराज अवस्थी. ठीक आहे. जर विचारलं मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत भारताचे तर हिरालाल समरिया हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. जर विचारलं भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर R व्यंकटरमणी हे भारताचे महान्यायवादी आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे 50+ प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर झालेले आहेत. जरी तुम्हाला वाटत नसेल तरी जेव्हा केव्हा तुमच्यासमोर एखादा प्रश्न पडेल तुम्ही बरोबर उत्तर क्लिक करणार आहे. ठीक आहे. आता पटकन या 16 प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया. 16चे 16 उत्तरे तुम्हाला द्यायला जमले पाहिजेत योग्य पद्धतीने. ठीक आहे. मी प्रश्न वाचला की उत्तर त्याचं मनामध्ये गेस करायचं आहे आणि 16पैकी 16 बरोबर आले अशी मला कमेंट करायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D राजीव गांधी. पुढील प्रश्न आहे पहिला क्रिकेट T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A भारत. पुढील प्रश्न आहे 2024ची 50वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात पार पडणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C फासानो इटली. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींचा मृत्यू पदावर असताना झाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A झाकीर हुसेन. पुढील प्रश्न आहे गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B जॉर्ज 5वा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक D पूर्व विदर्भ. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B महात्मा गांधी 1873 नसून 1869. पुढील प्रश्न आहे पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक C लोकशाही विकेंद्रीकरण. पुढील प्रश्न आहे देशातील पहिल्या क्लोन देशी गीर गाईचे नाव काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A गंगा. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लांब नदी कोणती आहे? पर्याय क्रमांक B सिंधू हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? या ठिकाणी पर्याय क्रमांक D गुजरात हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे CBIचे विस्तारित रूप काय आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A येरवडा पुणे. पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव असणे अनिवार्य केलेले आहे? पर्याय क्रमांक B महाराष्ट्र योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे अल्झायमर हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A मेंदू. पुढील प्रश्न आहे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C ऋतुराज अवस्थी. ठीक आहे मित्रांनो, आता हे 16 प्रश्न तुम्हाला तोंडपाठ झालेले आहे आणि जे काही त्या संबंधित इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्ही ऐकलेले आहेत ते योग्य वेळी तुम्हाला आठवणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायचे आहे. ठीक आहे, जेणेकरून आपले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अभ्यास ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.